ए शिपुरड्या इथं काय नुसतं रवा खायला आलाय तोय ओट आणि वाढ मला बाकीची मर तिकडं हो हो ओट हो ना बरोबर तुम्ही आलाय अगदी आमच्या उपकाराला जेवायला आयर करता येऊन जेवायला हा तुम्हाला लिंबू चिरून द्या कांदा चिरून द्या मोठं जेवाय वाढा घरनं आणले दिस सांगतो लिंबू चिरून द्या काय द्या वाट पटापटा आणि वाटतो की एवढा मुख्याला ए माझ्या झाडाला पहिलं वाढायचं त्याचा भावाला पालतं करेल नको बघ तुला वाटतो सगळा पण ही करू नको रवा मला वाढ नुसतं तू आज आणि फळकावणी पेचच आर रव रव वाढ म्हणतोय आणि 2 किलो आणायला लावलं होतं ह्याच्यात मठानेच दिसना ए मटण दिसेना शिजले का वारी संपावलंच की सकाळची सांगतोय मला हो 2 किलो आणलेलं सरपंचाने पैसे दिले त्या सगळ्याचं मटण आणलंय मी मसाला बेसाला घरनं केलाय मला मारण्याचा ताप झालाय तुला काय जाताना बहुलं घासून जायचं सांग आप्पा मटण काही ना प्रत्येकाला 2-3 त्याला सांग भावाला घासून जायचं म्हणाव जेवण होती बघाई जेवण होते कांडलंय बेकार पडायचं आहे ती पितळी घ्या सरपंच इकडे पुढं घ्या तुमची पितळी घ्या काय घ्या रस्ता पण द्या 10 दिवस झाले जेवण वाढून होऊन देईल की रव वाढून व्हायला रव ठेवलेत आहे का मग ती काय आहे का 2-2 रव व्हायला का काय म्हणते ती कळण झाले बाजाराचं पण कळलं नाही आणि दिवसाचं पण कळलं बसवायचं बा कोणाला म्हणला झापडेच पाडेन तिकडे नाही मला वरचं खालून घालून दे हलवून दे खालवून दे आणि तू शिरखंड खाणार होता ना आता आता मटणा खातो चव आली होय तुला मटणाची सांडपणा करतोय माझ्या मोठ्याला चिपुरडा आधी सांडू नको हळू घे लाट कापू नको खाली सांडू नको ऐकर उपकाराला आमच्या आलाय जेवाय प्रत्येक जण कोपऱ्यात बस जाऊन तिकडे कोपऱ्यात जातो आता घेतलंय सगळ्याला वाढून काना जेवतो चालण्यात यावी आणि घरी जातो ह्यांच्या काय नादाला नको लागायला ह्या कसला काय अंदाज दिलाय मला ए बेवड्या गप जेव बेवड्या मग जेवण होते जाऊ अगोदर तर सांगितलं होतं पार्टीला कोणी पिऊन यायचं नाही तर राक्षी पदरचे पैसे दिले तर आम्हाला पैसे देऊन सांगतोय पार्टीला जेवा येत आणि प्याला येत सरपंचांनी पैसेच दिले की चालू करू नका सरपंच या क्वार्टर आणायला वाजून कार्यकर्त्यांना जेवणार नाही त्याशिवाय जेवण झालं की देतो की जेवायच्या आधी लागते आप्पा तुला काय ऐकू येतं का नाही ए अरे काय म्हणते ती जेव की बसली सगळी क्वार्टर पाहिजे शिपुरड्याला जेव शिपुरड्याला अंघोळ होतं मला त्या क्वार्टरच्या नादात त्या बंडा पाहुणं गेलं त्या आनंदाला सोडाय घरी फुल लोड झाले खाला येणार बसता येणार आनंद होय आनंदाचं मागाशी शिल्लकावर किलोभर खाल्ला असेल मटण आबा सांजो सांग झालं तिथं आनंद आनंद मारणाचं पेचते बेवड्या पडायचं मी शेवट पण नाही दारू अरे जेव की बाबा जेव की गप्प चूप आम्ही जेव का नको शेवटच नसतं क्वार्टर दिले शेवट धावतो दादा ए आबा कालवा करायचं नाही गप जेव पाटा क्वार्टर पाहिजे क्वार्टर क्वार्टर नाही काय नाही आज गरज लय लोड झालायस तू मी काय म्हणतो यार वचन देईन मी जेवण कर चला हायला इस्कूट करतो खायचं जायचं गप जेव ते कारण मी रोज खातो मटण शेवर जेवत नाही मी रबर खातोय मी असला कशाला कोंबालते साधी तर काय आणले आपल्याला माहिती आणि आधी त्यात ओरड आधी काय आणलंय मटण आणलंय मी 2,000 मग जेव गप गप बोकाड रात्रीला किडनॅप केलं होतं मी तिकडं रातोरात बोकाडला किडनॅप करून ठेवलं होतं 20,000चं बोकाड आहे 2,000 आणलंय तुम्हाला माहित नसलं सांगतो सरपंच ठेवलंय टांगून दुकानात मला जेवताना जरा मटण वेगळंच वाटतंय बरं का नाही मला की मटण अरे आता बहुतर एवढ्या पार्ट्या केल्या मटण काय बोकडाचं काय वाटत नाही मला बोकडाचे बी नाही आणि तर ही कोंबडी पण आहे नक्की आणले तरी काय काय कळेना नक्की काहीतरी कारभार केलाय नाही बोकडाचं होय हे बोकडाचं मटण नाही मला माहित नाही मला जरा खाताना शंका येत्या मटण सारखं बोकाडत होती
कळलं आता उद्या सकाळनं विचारतो की त्याला सुजित आले विचारा. सुदीत आल्यानंतर ए शिपुर्डे तो भाषण लावू नको इथं चमकवेन तुला तू फेकून मारेन. आता काय आहे, यांना काय बी बोललं तरी हे काय ऐकणार नाही ती. अरे कुठे वाद करता हो? आपलीच आहे ती. हा कर नकोस. जाऊ दे आता आजचा दिवस शांत जेवा. ए आबा जेव की कसं हे आबा जेवण कर कालवा करू नको अजिबात. लय आरडू नकोस. दे मे द्या चिकन नाही मटण नाही मटण जेव का मला पण आणि तुला काय दिलं नाही ते का आमच्या का काय करत नाही बरोबर मी खात नाही. खात नाही. जेवायचं राहिलं नुसतं मागाच्या कालवा करतायस. ए शिपुर्डे माझ्यामुळे जेवतो इथं हे आप्पा तर नसतं खायचा कामाचा आहे. बोलायला काय करणार माझ्या एकट्या नुसती तना करतो. आणि बघ सगळ्यांचं संपलं तू जेव आबा पटपट जेव. अजिबात कालवा करायचं नाही. अजिबात आवाज नाही आला पाहिजे. इथनं पुढे इथं होतं बनवू का आपल्याला. ए आप्पा ते सरपंच तुला शिवाय देतोय बहिराय म्हणते आप्पा. काय तर पण काय म्हणताय मला अरे मी काय म्हणले आधी आबा तुला फुलवून सांगते काय बी. नाही तर मग मी इसकटिंग सगळं वाळू इसकटल्यावानी. तुला येत नाही खो तेव्हा तुम्ही काय चांगलं केलंय का? हे सगळं इस्काटायच्याच भाषा करताय. इथनं पुढे इथं नको आपल्याला. ए आबा नाही नाही दोघं नको म्हणजे मी आणलंय मटण जाऊन तिकडून ह्यापेक्षा कालवा घराकडे चालू ताणून ताणून कॅनल मधून मारू कॅनल मधून. पैसे दिलं कोणी तुला कटवीस ते नाही नाही दसऱ्याची फळं लिंक करणार होय. सरपंचाने पैसे दिले का? सरपंचाने पैसे दिले 2000 रुपये दिले असं 2000 रुपये जातानाच गेले 4000 रुपये किलो आहे मटण. नक्की मटानेच आणलंयस का? आता अवघड ए. झालं. खायला असल्या खाणं वगैरे ए, नाश्त्या कशाला मध्ये मध्ये बोलतोय रा. ए साम्या नाही बे दुकानवाला देव चिकन कापतो देव माहुली जा. ए आबा जेवण कर झालं जेवण माझं. जेवण झालं की क्वार्टर देतो तुला. मी मटण खात नाही हो मला चिकन लागतं हा शिवाय देते आप्पा तुला. आता रिटून जेवण झाले वाट नुसतं फुगले बेडा खावाने. आता उद्याला कोंबड नाही बकर बुकडू बोंबडल कोय कोय करल. कोंबडं म्हणतोय कोंबड्या सकाळचं कोंबड डाळग्यात बाग देत नाही बाई ती कोंबड. मी आता काय करतो जातो घरी ती कशाला कोंबड्या कोंबड्या बोंबालते. सकाळचं कोंबड मारणाचा कांदा खाल्लायस. अरे ती टोप सरपंच दिलेलं शेपुर्डे बघाल मी झालो घरी. नाही नाही तुम्ही सगळं म्हणला मी पार्टीचं नियोजन करतो ह्याच करतो आणि ते टोपाचं कोणी बघायचं. पार्टीचं नियोजन केलं झालं की माझं नियोजन. बर काय त्याला टोप द्यायला लाव. टोप धुवून येताना तू मी झालो घरी. नाही नाही पार्टीचं परफेक्ट नियोजन लावायचं. शेवट तसं जायचं नाही कोणी कोणी जायचं नाही. शेपड सांग मरणाचं मारेन मी मग आपले माझ्यावर शेपड तू धुवायला टोप आता टोप तू नाही नाही आपण दोघं आप्पाला घे मस्त आम्ही आप्पाला घे. आप्पा नाही आम्ही मटण आणले तू धुवायला टोप. नियोजन तुम्ही केलंय तुम्हीच नाही, धुवायचं. नाही, तू टोप धुवायचं आम्ही धुवत नसतो. हे नाही, नाही, हे असलं नाही चालायचं पुन्हा. तिकडे कुठे चाललाय रातचा येतोय आपण टोप धुवायला. चल 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 हाना नाही ते टोप धुयाला घे. टोप धुयाला घे. चल. टोप द्या सकाळपासून सकाळ सकाळी हाना, हाना. हे गप्पाय हाना म्हणजे हे बघ ए इकडे या चला टोप धुयाला या इकडे. सरपंच ही काय मॅटर आहे. धू आता ठीक आहे. नाही नाही हे असलं बरोबर नाही. आबा 10 रुपयालाय या बाहेर ती किती काम चुकार तुला माहिती नाही ते आप्पा. अहो सरपंच ही तुमच्या पायावर मला हे राबाय लागतंय. धू धू चल चल आप्पा. चला धू सरपंच धू. हे असलं हा बोल. ही तुमच्या पायात मला टोपणी धुयाला लागते ती चांडी गेली निघून हितनं. अरे मग तू कशाला जाऊन दिली. एक तर टोप माझा 2000 रुपयाचं मटण माझच बरोबर आहे मसाला माझाच बरोबर आहे. परत सगळं माझच आलं का भांडी बी मीच घासायची म्हणतोय. आलं का गावचा सरपंच आहे का काय टप घासोय मी. बरोबर आहे. आपण हाऊस तुमची होती लगी पार्टी द्या म्हणलं की लगी खिशातनं 2000 काढताय
देता यार सरपंचाची सरपंच अरे मग द्यायला नको देऊ अरे असली बी सांभाळायला लागते ती मला नाही मग चला टोप धुयाला चला जा गाज नाही तर ठेव तिकडे इथं पगार द्यायच्या नावानं आणि असं नाही तर ठेवून हे असला कसला रुबाब अरे ती तुझ्या काय बापाचा आहे व्हय ही पगार देताय का पण सारखं तेव्हा पगार केलाय का माझा पगार करू नको जास्त हो. सरपंच करून बोलायचं नाही गाज पगार करायच्या नावानं बॉम्ब तो करतच नाही तुझा पगार जा काय करायची ती कर ग्रामपंचायतीतली कामं कर पगार द्यायच्या नावानं बॉम्ब देत नाही पगार तुझा काय करायची ती कर गप टोप घासायचा जास्त शांतपणे करून बोलायचं नाही चल रे श्याम्या. बघ आता ती शिपुराट चांड मला बघूला घासायला लावते कसा घासते बघूला खसा खसा खास 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 करते नादाला लागते आबा म्हणते ते मला लागलाय काळा मीठ बघूला घासायला लागला तंतैलय तंते चिंपिने का ठोक्यात त्याला मग तामान हानी मला लागलं की तामान मी काय म्हणतोय आपण ते काय नाही का नाही हो वर डोंगराकडे हा. ह्याचा आहे की 500 एकर आहे ना हो ह्याचा आपण येलदोड्याची बाग लाव लाव की आई उसाला पाणी देते का याल दोड लावून काजू लावून बदाम. मेला का रोजचं तिथे जाऊन पाणी घालतो तांब्यानं उसाला प्रत्येक ठोंबाला तू सांगतोय मला आई उभं राहते का ऊस उभा करायला मोठ्यानं बोलू नको लय चांडा इकडं बघायला म्हणाल टोप घासायला नको आपण जाऊ मी काय म्हणतोय हा. येलदोड्याची बाग लाव आपण लाव की सरपंच जवळ आहे तिथं त्याचा येलदोडा राहू दे तिकडं येलदोडा लाव येलदोडा हाई वाटतंय का ऐक सरपंच जवळ यात्रा जावायची शी काढून जावीत ना यात्रेच्या जवळ तिकडे यात्रा आली जवळ जवळ आली मी यात्रा कमिटीचा अध्यक्ष करायचं मला हा यात्रा कमिटीचा अध्यक्ष मलाच करायचं तुला करून पैसे दिला खूप फरारी अरे हो, मागला बनसोड्याचा तमाशा आणि मी मोठा मागला बनसोड्याचा तमाशा आणि गौतमी पाटील टांगा पलटी गोड फरार होतील याचं सगळं नाही म्हणजे आम्ही येडोय नाही मग मी झालो मी नाही तुमच्यात मी सरपंचाला सांगतो जाऊन नको चला तिकडं पंचाबर आपण बोलू यात्रा कमिटीचे विषय काढून इथनं जाऊ जरा थांब जरा सरपंचाला बोलू इकडं सरपंचाला खोलवून बोलायचं पण येलदोड्याची बाग लावायची अरे कशाला कुठनं सुचलाय तुला येलदोडा काय कळत आ, काही पाच- उसाला पाणी देतो सुचना वाढले 1000 टन ऊस घालायला की मी मागच्या वर्षी 1000 हा करतोय आणि दुसऱ्याला येलदोडे सांगतोय ती 1000 टन जाऊन देईल चला आपण राहून द्याल चला अरे यात्रा आली जवळ बोललं पाहिजे यात्रा आली मी यात्रेचा तंटमुक्तीचा अध्यक्ष मी यात्रेत आहे मला काहीतरी आजची कुठली मुक्ती आण नको काय नको चला फक्त बोल सरपंचाला की असं काय यात्रा मोठी झाली पाहिजे असं बोल सरपंचाला 12 किलो कुणाचा आहे अयो. कोणाचा सरपंच सरपंच गेले तिकडे चल ए, सरपंच अहो ती काय राबा? आता देण्यात झालं यात्रेत मला तंटमुक्त अध्यक्ष करायचे आता यात्रा जवळ आली आपल्या अध्यक्ष करू का तुला अध्यक्ष आम्ही यात्रा कमिटीचा अध्यक्ष मला बनवायचं यात्रेचं काय असेल का नाही ते आपण उद्या सकाळनं बघूया काय आहे. मला एकतर उद्या जाय तिकडे इराण आणि अमेरिकेचं युद्ध चाललंय ती मला मिटवायचे ती ट्रम्प तात्यांचा मला फोन आलेला होता अहो, ट्रम्प तात्यांचा फोन मला जायचं तुम्ही यात्रेचं आपण उद्या बघू चला मला जायचं गडबड आहे सरपंच चाललंय तिकडे इराणचे इथे मिठवाला सोनगाववर बॉम्ब टाकतेली मला सोनगाव सोडलं पाहिजे यात्रा पेपर वाचतच का नाही ती काय सायकलीवर जाणार आहे आर विमान आहे आर माझा रणगाडा घेऊन जाणार आहे. फायटर दिन इमान प्रायव्हेट जेटनं चाललोय प्रायव्हेट जेटनं की आज गाळायला लागलं पार मायंदाळ्या थप्पा टाकता चला जावा निघायचं घ्या बॉम्ब पडेल सोनगाववर बॉम्ब निघालाय सरपंच शेपटेला नेऊ नका निदान सगळा पेटवून निघा चला तू बीप ठेवलाय आता मी बी जातो ही सगळी गेली निघून काय माझा तर पारल्या का ह्यांनी कामानं पार बुधबुधा पाडलाय पार फेस येस पावतर काम करून घेतय ती सरपंच त्या ग्रामपंचायतीत राबवतोय इथं पार्टीला आलं तर राबवतोय
आणि नुसत्या मोठमोठ्या अगदी बाथा मारतो सरपंच आणि पोकळ वासा नुसत्या बसा बसा जाणे हवा. काय ह्या सरपंचाचा अवघड आहे. आणि म्हणले मी अमेरिकेला चाललो युद्ध मिटवायला. ह्याच्यानं गावातलं मिटना ती सुधारणा नाही गावात. पुन्हा पार्टीला येणार नाही अजिबात. पार्टीच्या नावाखाली मला राबवून घेते ती. मी जातो धबात झालो. गोरा नाही का नाही वैरण टाकली पाहिजे. आता ही गडी 2-4 दिवस झाले की नाही कुठं बाहेर गेले या गावाला यात्रा आहे त्याच्यामुळं हे असलं आता जमतंय का वाया मानानं. देर खा आणि निबार दूध दे लिटरनं पिळेल इतके. हो 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 ही माझी सवय नसल्यामुळं म्हच अशी करते. आईला 2 दिवस झालं कोंबडं दिसेना झालंय आमचं. एक कोंबडा आहे एक कोंबडं नाही. आणि नेमका मोठाच कोंबडा कुठेतरी गायब झालाय. चांगला तुरेबाज कोंबडा होता. आईला नक्की कुठेतरी गायब झाला असणार आहे. चोर बीर कोणतरी चोरला असणार आहे आणि नेला असेल. 1000 रुपये शिवाय कोंबडा जात नाही. वैरून टाकतो आणखीन. हो हो कपडे खराब होते त्या गे. अजून एकदा वैरण टाकतो म्हणजे कसे काम आपलं ओके होऊन जाईल. हो चांगला कोंबडा होता तुर्रेबाज. तू खा तू बी खा. चांगला कोंबडा होता तुर्रेबाज. आईला कोणीतरी नेला असणार आहे. अहो 1 नंबर अख्ख्या गावात कोंबडा नव्हता असा कोंबडा होता. अरे कोंबडा कोणाचा होता शेवटी सरपंचाचा. अहो एखादं जर गावलं ना तर ऐक नाही तोडावतोच त्याला. गावलाच पाहिजे फक्त. आणि एखाद्यानं जर टिप जरी सांगितलं ना ह्यानं कोंबडा नेलाय अरे त्याला बक्षीस म्हणून दुसरा कोंबडा देणार. सरपंच दिसते. सरपंच मला सांगितलं पाहिजे. सरपंचाला कालचं सांगितलं पाहिजे. सरपंच सरपंच सरपंच. अरे काय रे समीर काय म्हणून पळतोय. सरपंच काल तुम्हाला माहितीये का कोणाची पार्टी केली आपण? कुणाची गेली. अरे ती आबाला नाप्पाला का नाही 2000 रुपये दिलेलं मटण आणायला. हा त्यांनी तुमचा कोंबडा न्याला पळवून. अरे काय सांगतो समीर. हो. आलं का माझा कोंबडा जर नेला असेल नाही मग माझं तुला तर माहितीच आहे. मग आपल्या हो इतिहास काय आहे तुला माहिती आहे. माहितीये, मला माहितीये. हा, तुमचा तुमचा कोंबडा त्यांनी हा कोंबडा हो, असं चल आपल्या थांब थांब थांबा 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 वाईट थांबा दोन कुठे जात ते मला सांग. ती दोघं त्यांचं चाललेलं करू करू मी ऐकलं. आलं एवढं का सांगितलं. समीर लगा तू सांगितलं बरं झालं. फक्त अरे ऐका, 2 दिवस झाले ऐका, कोंबडा सुट्टी माझा. ऐका. फक्त माझं नाव सांगू नका त्यांना नाही तर आम्हाला. अरे समीर तुझं नाव अजिबात सांगणार नाही. माझं तू माझ्या बरोबर चला चला सांगतो तुम्हाला मी कुठे का तू त्यांना कोंबडा खाल्लं कसं खाल्लं देत ना कापा. मला दाखवू त्याचा आज कार्यक्रम करतो. निभार निभार माझं नाव सांगायचं नाही अजिबात. कोंबडा सोडल्या सोडतो की नाही फक्त माझं नाव सांगायचं नाही. अरे मी तुझं नाव सांगितलं तर बोल. पटापटा. झोपल्याची नुसती माझं एक तर काम आहे. झोपल्याची हो झोपल्याची आंब्याच्या बागेत चालेल. आंब्याच्या बागेत होय? हो आंब्याच्या बागेत बरं चालते साईडला थांब. मी सांगतो तुला पोचतो. हे बघतो मग काय. त्याचा नाही मला तुम्ही त्याचा नाही. सरपंच कोंबडा खाऊन मला माझी सुस्ती आली 10 रुपये मला काही भेटली. काय सगळं पोटांना झाले. तुझ्या आईला ए आप्पा हिरू पडलंच वाटतं. पडलं म्हणजे कोंबड्या जिरलं नाही अजून खाली सरपंच. सरपंचाचे पैसे दिले सगळं मला संपवलं पाहिजे. पचवून देता नाही सरपंच देव तुला माहित नसतं ते सांगतो. सरपंच पैसे पचवून द्यायचा नाही. आता ह्या काय करू काय इथं बसू बहिरा तुला ऐकू येत नाही. इथं बसू झोप इथं म्हणजे जिरायला कोंबडा खाल्ला पोटात बागा दिल तो. हो आप्पा मी काय म्हणतोय कोंबड्या तुला पचतय का रे. अरे आज कर सुरुवातीला तू कोंबडं म्हटलं पचतय का तुला. पचलं कोंबडं चांगलं होतं. आज कोंबडं होतं. सरपंचानं लागा त्याला ज्वारी बाजरी बिजरी घालून चांगला टचक्या बाज केला होता. 2-2.5 किलोचा भरला की चांगला. सरपंचाला जर कळलं तर सरपंच आपल्याला तांगडून मार. मग मी काय म्हणतोय
कोणाला माहित नाही कोंबडा चोरलेला. काय कळतंय सरपंचाला. काय करणार सरपंचाला नाही काय अजून सरपंचाला परतच्या बाहेर अजून ह्या कोंबडा राहिलाय सरपंचाचा. हम्म. परतच्या बाहेरला सरपंचाला सांगू आणि डाव टाकू परत त्या कोंबड्यावर. हो. कोणाला काय नाही. कोण चांडा फुटला की बघू मग मी आहे. आपल्याला तर कोण फटतंय तेव्हा नाही कोण फुटत. आपल्या दोघालाच माहिती दुसऱ्या कोणाला माहिती. आणि सगळ्यांनी चापस्तवर खाल्ले राहते. मी काय म्हणतोय हम्म. सरपंचाची ती म्हस पण येलेली आहे. हा? म्हस म्हस नाही मजेत नको. अहो धार काढायची तिची रात्रात जाऊन घडी पण गायला गावाला वाटतं सरपंचाचा. हो आपली जरा माझं काय झालंय माहितीये का की पोट जरा कमी झाले. जरा पोट सुटलं पाहिजे माझं पहिलवान. अंपाड बोलायचं सरपंच आहे सावध राहिलं पाहिजे आपल्याला नंतर आपल्याला काय खरं नाही. आप्पाला का तुलाच भेदरायच पण हम्म. तुलाच भेदरायच तू. हे माहिती सरपंच आहे नुसतं नावाच्या फणागात फत करतो. हा सात डोका टाकीन त्या सरपंचाला सुट्टी द्यायचो नाही मग. हम्म. माहिती होय काय चाललं कुचू 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 आल्या का सरपंचाचा कोंबडा म्हणते ती काहीतरी. सरपंच यांना 2000 रुपये दिलेलं काल. मी सरपंचाचा कोंबडाच गायब केला होय. लागा 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 हे तयार आहे ती दोघं पण चांगले गावलेत येता. माझ्या विरोधात गावात बोंबाची ती हा. आता धावतोच त्याला सांगतो सरपंचाला हळूच पण तो कोंबडा ढापला. माझं नाव सम्या आहे सम्या. तुला धावतोस. आबा हम्म. आबा अरे आप्पा बोल की पटापटा. मी काय तुझ्या बाहेर राही वय. आबा आबा करून माझा गाबा ओढवाई धरलायस तू. लगा सरपंचाला जर खरंच कळलं हम्म. कोंबडा आपण त्याचा काटा काढलाय हम्म. तर लगा तो आपल्याला सोडणार नाही लगा. अरे सोडाय गावणार आहे कोण त्याला सरपंचाला. मी काय म्हणतोय की सरपंचाने पिलू पाळलं होतं वय. हा? पिलू पिलू कुत्र्याचं पिलो न्याय करत होतं. बाहेर ठस करून येत होता गाव आल्यावानी एवढं एवढंच जीव पण गेले बोड्याचं पाळलंय सरपंचाच आहे आवलाद ती. मग मी काय म्हणतोय तुला सरपंचाला कळलं का ना कोंबडा गेलाय तर आपण बाबाटा करायचा. बारक्या पिलानं हे कोंबडा ताणला म्हणायचा काना काना हाणला त्याला म्हणा हा, असं सांगू आपण. असं सांगू. मी असताना तो काळजी करत जाऊ नको आप्पा. हम्म. मला काय म्हणायचे हम्म. ते काढूया आपण सरपंच म्हशी धरणं ऐकवतो. हो आता केलं एवढं बाद झालं ते तनपाड बोड्याचं आहे त्याचं काय आता करायला नको. हातपाय एकतर 2000 रुपये देऊन गेले मटण आणा त्याला काही चव बी कळली नाही आणि घातलंय आपण त्याला कोंबड्याच. मी काय म्हणतोय आता मला उतारा घ्यायला लागणार आहे. काय माझं परत ते कोंबडं आत वाळते काय कळना झाले. अर्कच बागत येते 5-5 मिनिटाला. सर तिथं आता कुठेतरी जागा धरून आता कुठे पसरायचं नाही इथंच पसरणार मी आता. येऊ द्या कोणी पण ध्यान ठेव माझ्यावर. पसरीतच पसर नाही मी आता माहेर जाणार आणि चिंकी खाणार. सरपंच हा बोल की मला कळलं नाही होय. मटण खाताय का कोंबडा खाताय. अरे मटण काय कहते संध्याकाळचे मटण खाते का काय कोंबड्याचे खाल्ले तरी मटण काय ते चव लागती. कार तुमचे पैसे गेले कोंबडा पण यार गेला. बघतो किती कुठं आहे ती मला. देऊ दिसते मला. मी काय करतो त्याला बर, बर. तुमचं मी जावा. बर बर चालतंय ते चल. हे काय मी आता त्या कार्यक्रम करतो त्याचा. माझा कोंबडा नाही. माणसं आणून बसते ती वर झोपते ती टारा टारा. जाऊतोच आहे ती. ही लगा इथं पाचाले ती लगा कोंबडा खाल्लाय आणि वरनं तांगड्या वर पडून पाचाले ती शेव तर आ करत पाचाला तो बघ आता गोष्टी अभ्यास असाल ढोसाल तेच की आहे ताप येते सर ताप नाही काय माझा कोंबडा खाताय आणि इथं पाचालताय बरं. कुठला कोंबडा आला का काल रात्री पार्टी काय केलेली ती माझाच कोंबडा खाल्ला की काय म्हणले पार्टी की कोंबडा कोंबडा सोडल्या सोडून कोंबडा सोडल्या काय 2000 रुपये तुम्ही दिलेले त्याचं मटण आणले आता नाही मी तुम्हाला कळलं नाही. आला का बाबा मला वाटलं नव्हतं तू असं करशील म्हणून. अरे
लगा माझा कोंबडा खाल्लाय तिने वरनं मलाच बसताय वेळ ते म्हणताय त्यांचा कोंबडा खाल्ला नाही कोणी सांगितलं चांड्यानं कोणास ठाऊक. 2000 रुपये तुम्ही 2000 रुपये माझ्यापासून नेले त्याच्यात नाही आम्ही त्याचंच आणलंय. कशाला आणलं आम्ही पण गेलं दारू आता तुम्हाला सांगतो अरे, त्याचंच आणली आता दारू. मी किती मटणे खाल्ली अशी किती प्रकारची मटणे खाल्ली सगळ्याचा कोंबडा आणून तो सरपंचाचा कोंबडा काय चोरू आम्ही हा? अहो तुम्ही अख्ख्या गावाला घोडा लावताय आणि तुम्ही जर अहो सरपंचाला बी सोडून हवे सरपंच चांगला कोंबडा ठेवलेला होता मी प्रदर्शनात पळून जाऊ येत ना आपण सरपंच नाही, पायथ्यानं मारतोय. तुमचा नाही हो आम्ही नेला आपण तुम्हाला जाऊ आला का? अहो सरपंच मेन हा खाल्ला तुमचा कोंबडा हे काय झालंय नेहा कोणीतरी चोरून आहो आमचा काय संबंध आहे आला का बा तूच कोंबडा झाला बाकी तुमच्या अख्ख्या गावात तुमच्याशिवाय कोंबडा नेऊ शकत नाही कोण मला नाही ना. आला का कोंबडा सोडल्यागत आवाज गप कर कोंबडा सोडल्यागत सोलून टाकेल त्या आप्पाला का औषध बघून पळून सुटलं आला का बा तुला लाज तर वाटली पाहिजे अरे तो कोंबडा मेघ नाही अक्षरशः प्रदर्शनात ठेवाय आणलेला होता अरे बाग दुबईवरनं बुर्ज खलिफाचा जेव्हा आला काय की नाही अहो, अहो, त्यानं ती किती वेळा सांगितले आणा म्हणून तरी पण नेला नाही आणि तुम्ही लगा तोच कोंबडा खचकावला वय चांगला तुर्रेबाज कोंबडा होता अयो अयो तरी तो कोंबडा म्हणायचा हबीबी 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 वय आप्पा आप्पा ते अरे आपल्याला हाक आप्पा मारा, काय ती? आपल्याला बाहेर आपल्याला ए, बाहेर या इकडे अरे आप्पा येणार माझ्यासाठी सरपंच मी तुमच्या पाया पडतो थांबा पाया नाही पडायचं आप्पा कोयता बाजूला टाका शस्त्र जवळ ठेवणं कायद्यानं गुन्हा ए ती माझं मी बघी अरे आप्पा हे सरपंच म्हणते मी ठेवलेला कोंबडा या दुबईच्या हबीबीने माग्यातला होता खसकावाय त्याला चांगला लागला होता वाटतं गुटेच्या वड्यात सोडलेली पिलं सरपंच गोळा आणून करून मोठी करणार आणि हा बपन फपन कुठणार अरे ती सरपंच ती कुठनं बी आणू दे मी ते का नाही मला आणायचं होतं त्याला खायला घालून मोठं करायचं होतं आणि हत्यार कायद्यानं अरे तुम्हाला कोंबडं सोडलं पाहिजे हातारानं गुन्हा आहे गुन्हा सारखा हलवत बसू नका असं ती द्या टाकून तिकडे अरे काय देतो? शस्त्र ठेवणं कायद्यानं गुन्हा आहे द्या टाकून तिकडे किती माझ्याकडे लय मोठी मोठी शस्त्र आहे आपलं नाही कायद्यानं गुन्हा आहे, अटक बिटक होईल जेलमध्ये जाल सडाल दिलाय टाकून मला त्याला सांगू नको आपण कोंबडं त्याचं कसा लागणार सरपंच पैसे घेऊन लय शहाणपणा करते त्याला तुमचं कोंबडा खाल्लाय आम्ही पळतो कोंबडं आम्हीच कापले तुम्ही लय दादागिरी करू नका छाती नीट ठेवा बीपी वाढवू नका तुमचं कोंबडं आलं का पुढे आलं का ही दिपूळ कुठं आलं का हिस्ट्री धावतो त्याच्या आईला माझच कोंबड टाकतो.